श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीत चंद्राचे भ्रमण ठरणार लकी. 15 एप्रिलपासून या 3 राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर 2025 हे वर्ष मोठे गेम चेंजर ठरणार आहे. कारण की या वर्षात मोठ्या ग्रहांच्या हालचाली, नक्षत्रांचे बदल, संक्रमण यासारख्या गोष्टींमुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे. ज्योतिषशास्त्रात एकूण 9 ग्रह आहेत आणि त्या सर्वांचे महत्त्व वेगवेगळे आहे. सर्व ग्रहांचा 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव हा पडत असतो. या राशी बदलाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. पंचांगानुसार 15 एप्रिल रोजी चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. त्यामुळे 3 राशींचे भाग्य हे चमकू शकते. जे लोक गेल्या काही दिवसापासून अडचणीत सापडले होते त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण चांगले दिवस येणार आहे. जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल. कोणत्या आहेत त्या 3 राशी? कोणत्या 3 राशींसाठी चांगला काळ हा सुरू होणार आहे? वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र सर्वात जास्त वेगाने भ्रमण करतो. चंद्र हा 2.5 दिवसांनी राशी बदलतो आणि 1 दिवसानंतर नक्षत्र बदलतो. वैदिक पंचांगानुसार चंद्र मंगळाच्या वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. मंगळवार दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 8:26 वाजता चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत या कोणत्या 3 राशींसाठी चांगला काळ हा सुरू होणार आहे ते आज आपण जाणून घेऊया. कर्क राशी. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीसाठी चंद्राचे भ्रमण फलदायी राहील. नात्यात गोडवा निर्माण होईल. सामाजिक कार्यामध्ये रस वाढेल. आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला नवीन कामात रस असेल. संबंध सुधारता येतील. परस्पर मतभेद सोडवता येतील. नोकरदारांसाठी हा जो काळ आहे तो अतिशय चांगला राहील. तुम्ही कोणताही निर्णय या काळामध्ये घेऊ शकता. यानंतरची जी दुसरी भाग्यवान राशी आहे वृश्चिक राशी. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीसाठी हा जो काळ आहे तो अतिशय चांगला राहणार आहे. चंद्राचे भ्रमण जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो. व्यापाऱ्यांना व्यवसायामध्ये नफा मिळू शकेल. व्यवसायात वाढवण्याच्या योजना तुम्ही यशस्वी करशाल. यानंतर नोकरी करणाऱ्या पदोन्नती मिळू शकते. संपत्तीत वाढ देखील होण्याची शक्यता आहे. यानंतरची जी तिसरी आणि भाग्यवान राशी आहे ती म्हणजे मीन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो. धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. समाजात आदर वाढू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासह कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही अनावश्यक ताणापासून दूर राहाल. नातेवाईक येत जात राहतील. मन प्रसन्न राहील. या 3 राशींमधील कर्क, वृश्चिक आणि मीन या 3 राशीमध्ये तुमची कोणती रास आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आपण हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात ते देखील कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.